शुभेच्छा करून मनोगतानंतर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी मुख्याध्यापक सन्माननीय दत्तात्रय नलावडे यांचा सन्मान रशीद शेख यांनी करावा अशी मी विनंती करतो। रशीद भाईंना विनंती, सन्माननीय दत्तात्रय नलावडे सर यांचा रफिक मुल्ला यांनी करावा। एक होते यार, स्पीड घेऊन एक होते वर्गे मार्केट कमिटी संचालकांचा सत्कार फिरोज सय्यद यांनी करावा। साई वर्गे नगरसेवक यांचा सत्कार आमिर आताब यांनी करावा। राजू वर्गे माजी नगरसेवक यांचा सत्कार हाफिज साहेब यांनी करावा। साजिद पटवेकर यांनी करावा। तसेच या ठिकाणी आमच्या समाजाचे ज्येष्ठ व आमचे समाजाचे धर्मगुरू मौलाना असरार शेख यांचा इथे इस्तेमाल करण्यात येत आहे। त्यांचा इस्तेमाल रशीद शेख यांनी करावा। त्याचबरोबर नगर विकास आघाडीचे सन्माननीय ॲडव्होकेट अभिजित ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते, त्या आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या कुटुंब प्रमुख आदरणीय डॉक्टर अरुणाताई बोर्गे यांचं या ठिकाणी समाज बांधवांच्या स्वागत संपन्न होते। यानंतरचं स्वागत या नगरीचे असे सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा बर्गे सत्कार आयन शेख यांनी करावा। नगराध्यक्ष यांचा सत्कार सरपंच नवाब यांनी करावा। आकर्षित करणाऱ्यांनी सत्कार करावा। जनता नगर यांचा सत्कार सरपंच नगर यांनी करावा। अभिजित केंद्र यांचा सत्कार करावा। तसंच बच्चू शेख नगरसेवक कोतवाल यांचा सत्कार राजू बेग यांनी करावा। सागर विरकर यांचा सत्कार नौशाद शेख यांनी करावा। तर्फे भाषण केलं की त्यांनी 20 वर्ष भोगले आणि इकडं आल्यानंतर साहेबांचं काम पाहिल्यानंतर कुठल्याही माणसाला असं वाटणार नाही की साहेब आपल्या काम करणार नाही किंवा आपल्याला आधार देणार नाही। प्रत्येकाचा आधार ठरणार हे व्यक्तिमत्व आज त्यांच्या माध्यमातून या सन्मान्य महेश साहेबराव बर्गेला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्मान्य महेश साहेबराव आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अरुणाताई आमदार महेश साहेबांच्या वतीने तसेच इथे सर्व महेश सर्व प्रमुख कार्यकर्ते आज या इथे आमदार महेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आयुक्तांकडे
इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात आले। आज सर्व मुस्लिम बांधवांना पहिल्यांदा मी इच्छा मनापासून शुभेच्छा देतो। तसेच आमदार महेश शिंदे साहेबांनी आजपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तसेच तुम्ही सुद्धा आजपर्यंत आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलाय, ते प्रत्येक वेळी दिसून आले। आता मुलांनी सांगितलं त्याच पद्धतीनं साहेबांनी तुम्हाला 30 लाख रुपये दिले आहे। कालच परवा दिवशी आणखी 10 लाख रुपये कब्रिस्तानसाठी निधी मंजूर केला आणि तो वर्ग सुद्धा केला नाही। चालू होईल आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला मुस्लिम बांधवांसाठी जे काही लागेल ते साहेबांनी तुम्हाला आमच्या निर्देशात द्यायला लागला की काही महेश काही कोरेगाव शहरातील मुस्लिम बांधवांना काही लागेल ते आपण आमदार महेश तर्फे पुरवणार आहे। तसेच तुम्ही सुद्धा इथून पुढे आमदार महेश शिंदे साहेबांवर जसं आश्रय राहिला तसंच इथून पुढे राहावा आणि साहेबांचंही तुमच्यावर असंच प्रेम कायम पुढे राहील एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। सर्व मुस्लिम बांधव आणि कोरेगाव विकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि या कोरेगाव तालुक्याच्या प्रमुख आमच्या नेत्या डॉक्टर अरुणाताई बर्गे, सर्वप्रथम मी या कोरेगाव शहरातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना यांच्यातर्फे व त्यांच्या पार्टीतर्फे इतर पार्टीचा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे। प्रथमतः मी ताईंचं स्वागत करतो, या ठिकाणी आपण आला आणि या कार्यक्रमात शोभा वाढवली। तसेच आमच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले संत दानवरोड असतील, राजाभाऊ बर्गे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महेश बर्गे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचंही मनापासून मुस्लिम समाजातर्फे मी सहर्ष स्वागत करतो की आज इतका मोठा प्रोग्राम त्यांनी ठेवला आणि शेवटचा दिवस राहिलेला आहे रोजाचा, उद्याचा रमजान महिन्याचा पवित्र महिना संपत आहे। तरी वेळात वेळ काढून आमच्या सर्व आझाद चॅरिटी ट्रस्ट, मुस्लिम समाज, जमात ट्रस्ट सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम करण्यासाठी सर्वांनी योगदान केले। प्रथमतः सर्व समाजाचे आमचे बांधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि हा कार्यक्रम सुरुवात करतो। सांगायचं म्हणणार ताई, गेले 20 वर्ष आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये काम केलेलं आहे। आम्ही 4-5 महिन्यापूर्वी आपल्या महेश शिंदे साहेबांना त्यांच्या कामाची पाहणी करून आम्ही सर्व मुस्लिम समाजाची टीम ह्या टीम मध्ये आपल्या आलो आणि इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं त्यांच्या कामाची पद्धत साहेबांची इतकी चांगली आहे आणि जे साहेब शब्द देतात ते पूर्ण करतात। आम्ही इथं आल्यानंतर मी आवर्जून सांगेन की 4 महिन्यामध्ये 2-3 आठवड्यामध्ये आम्ही इथं आलो की साहेबांनी आजपर्यंत कधी नाही एवढा मोठा निधी दिला आपल्या मुस्लिम समाजाला। 3 लाखाच्या पुढे आजपर्यंत, 1.5 लाखाच्या पुढे आजपर्यंत कधीही निधी आला नाही मुस्लिम समाजाला। पण आपल्या महेशदादा शिंदे साहेबांनी आपल्याला 30 लाख रुपयाचा निधी दिला। 30 लाख रुपयाचा एवढा मोठा निधी आपल्याला दिला, ते आपल्या समाज भारावून गेला, इतका भारावून गेला की आपण निर्णय घेतला की आजपासून नाही, मनापासून आपण साहेबांच्या बरोबर राहायचं आणि साहेबांच्या मागे चालायचं, त्यांच्या विचाराने चालायचं। ज्या साहेबांनी कोविड काळामध्ये इतकं चांगलं कार्य केलं की कुठल्या जाती समाजाचे समान न बाळगता काही पेशंट हातात उचलून घेऊन बरे केले। अहो, दुसऱ्या पार्टीमध्ये रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळत होते, पण इथं स्वतः साहेब उभं राहून लोकांना त्यांचं मनावर हार्दिक स्वागत मुस्लिम समाजातर्फे। कारण साहेबांना प्रेरित होऊन आम्ही इथं उत्साहाने हा कार्यक्रम याचा ठरवलेला आहे। 2-3 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीच्या लोकांनी, ज्यांच्यावर आम्ही 20 वर्ष काम केलं, त्यांनीही कार्यक्रम घेतला होता आणि त्यांना फार दुःख झाली आमच्या ही टीम जी गेली ना मुस्लिम समाजाची, त्यांचं दुःख इतकं अनावर झालं की त्यांच्या वर्गाला त्यांनी इतकी केली की बटणं सोडून चेड दाखवत असे वर्गाला केले त्यांनी की जे गेले त्यांना आम्ही पुढच्या वर्षी इफ्तारमध्ये घेऊन येऊ। अहो, मुस्लिम समाजाचे मालक झाल्यावर ते बोलत होते आणि ज्या 20 वर्षासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख होते ते म्हणतात जे गेले ते आमचे नव्हतेच। अहो, आमचे नव्हते तर 20 वर्षी इफ्तार पार्टी मेळावे, मुस्लिम मेळावे कुणी आम्हीच घेतले ना आणि हे मोठे झाले आणि ह्यांना मोठं आम्ही केलंय। त्यांची जर कुवत असती ना तर त्यांनी कोरेगावातनं बाहेरनं लोकांना इफ्तार पार्टी केल्या नसत्या आणि लहान पोरांना इफ्तार पार्टी केली। हा जो मजमा जो आहे तो सच्चाईच्या मुसलमान समाजाचा आहे आणि त्यांनी प्रामाणिकपणे महेश शिंदे दादा साहेबांच्या मागे उभा राहून निर्णय घेतला, म्हणून हा मुस्लिम समाज उभा राहिलेला आहे। आवर्जून सांगतो की इथून पुढे
काळामध्ये मुस्लिम समाज कुठली तमा न बाळगता सर्व समाजाचे बांधव आमच्या तुमच्या पाठीमध्ये खंबीर उभे राहतील आणि एवढं करून माझं भाषण जय हिंद. आणि साहेबांनी मागितलेला कुठलाही शब्द आजपर्यंत पडला नाही. मुस्लिम समाज एवढं सांगतो तुमचं कुठलंही काम असेल तर पहिल्यांदा कुठल्या नंदीकडे जायची गरज नाही, डायरेक्ट साहेबांच्या घरी डायरेक्ट जाऊ शकता. कुठल्या मुन्नाची पण गरज नाही त्यांना, असं नाहीये. उल्लेख करण्यासारखं सन्माननीय राजाभाऊ बर्गे, राहुलदादा बर्गे, महेश साहेबराव बर्गे, सुनीलदादा बर्गे आणि या सगळ्या त्यांच्या टीमने सर्व नगरसेवकांनी अतिशय कमी वेळात 2 दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन ठरलं आणि कालच्या सूचनेनुसार आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आजचं मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विशेष सत्कार या ठिकाणी होणार आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी एक कामगिरी आपल्या या समाजातील आरिफ शेख यांच्या मुलाने करून दाखवले आहे आणि अनमोल आरिफ शेख या आपल्या समाजातील एका विद्यार्थ्याची अमरावती नगर या ठिकाणी सैनिक स्कूलमध्ये निवड झालेली आहे. हे आदरणीय यांचा सत्कार झालेला आहे. सत्कार नकल त्यांनी करावा. शाहरुख शेख यांनी करावा. कोणाचा सत्कार राहिला असेल तर सॉरी. आजच्या या पवित्र अशा रमजान महिन्याच्या या शुभ सायंकाळी ज्यांच्या नियोजनातून आजचं खरं तर इफ्तार पार्टीचं आयोजन झालं ते या विधानसभा मतदारपूर्ण महाराष्ट्रात कोविड काळामध्ये अतिशय देखणं काम केलं आणि त्यांच्या कामाचा उल्लेख या महाराष्ट्रातील सर्वात मोठा कोविड असा म्हणून झालं. ते सन्माननीय आमदार महेंद्र शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या कुटुंब प्रमुख आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघामधील प्रत्येक नागरिक इफ्तार पार्टीचं नियोजन माननीय आमदार महेंद्र शिंदे युवा मंच यांच्यातर्फे करण्यात आलेले. या कार्यक्रमासाठी कोरेगाव तालुक्याच्या मार्गदर्शिका अरुणाताई बर्गे तसेच जिल्हा बँकेचे संचालक सुनीजी खत्री आणि राहुलदादा बर्गे, राजाभाऊ बर्गे, जयवंतप्पा पवार आदी सर्व नगरसेवक संबोधन सर्व बांधव. खरं तर साहेब गेल्या नगरपंचायत इलेक्शनमध्ये तुमच्या पाठबळामुळे खरं साहेबांची पार्टी आज सत्तेत आली. कोरेगाव शहरामध्ये एक इतिहास घडला. 17 सीटांपैकी 13 असा मताधिक्य देऊन तुम्ही सगळ्यांचे पाठबळ आमच्या पार्टीशी राहिले, त्यामुळे आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. खरं तर साहेबांनी 40 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. तरी इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या काही अडचणी असतील, विविध विकास कामं असतील, त्याच्या माध्यमातून इतर कोणत्याही गोष्टी असतील, तुमचे पोलीस स्टेशन असेल, रेस्टिंग कार्डपासून कोणत्याही काम असू आम्ही सर्व नगरसेवक तुमच्यासाठी अहोरात्र कष्टाने तुमच्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाऊ, ती अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध राहू. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून इच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Yeah.
सामने उघड उघड सब ओपन कर सब ते तुम्हाला भातवडी नाही तुम्ही वाढताय कसं बोला की सर्व कोरेगावातील मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यातील पवित्र महिन्यातील रमजान ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज या कोरेगाव शहरातील महेश दादा शिंदे विचार मंचातर्फे आज या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। आमच्या या विचार मंचातील सर्व सदस्य, पार्लमेंटरी बोर्ड, सर्व नगरसेवक, मुस्लिम बांधव जे या कार्यक्रमासाठी आज उपस्थित होते त्यांना या सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। रमजान ईदच्या कोरेगाव शहरातल्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा। महिन्यात आलेल्या ईद सणाच्या तसेच इफ्तार पार्टीमध्ये संबंधित सर्व मुस्लिम बांधवांना कोरेगाव शहरातील सर्व मुस्लिम समाजाला आपल्या मुस्लिम समाजाला ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी आमदार महेशदादा शिंदे युवा मंचातर्फे इफ्तार पार्टीचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि मोठ्या बहुसंख्येनं समाज या ठिकाणी उपस्थित राहिला। तर मनापासून त्यांचे आभार मानतो आणि साहेबांनी सुद्धा सढळ हाताने समाजासाठी 40 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। इथून पुढच्या काळात सुद्धा समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला आम्ही साहेबांच्या माध्यमातून कायम त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि समाजसुद्धा आमच्या पाठीशी कायम पहिल्यापासून उभा आहे, पुढच्या काळात सुद्धा उभं राहील असं आशा व्यक्त करतो। रमजानच्या पवित्र महिन्यात कोरेगावातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या या कोरेगाव विकास मंचातर्फे आमच्या विकास मंचाचे अध्यक्ष कोरेगावचे लोकनियुक्त आमदार माननीय श्री महेशदादा शिंदे, तसेच आमच्या या आघाडीचे अध्यक्ष तसेच प्रथम नगराध्यक्ष माननीय राजाभाऊ बर्गे, तसेच आमच्या या नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री महेश बर्गे, आज आपल्या नगरपंचायतीचे उपाध्यक्ष माननीय सुनीलदादा बर्गे, तसेच सर्व नगरसेवक, सर्व विकास आघाडीचे घटक, कोरेगावचे सर्व मुस्लिम बांधव यांनी आज या रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यात शुभेच्छा देण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं। कोरेगावच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसे असे कोरेगावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे प्रदर्शन या इफ्तार पार्टीमार्फत आयोजित करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी आमच्या मार्गदर्शिका श्री अरुणाताई बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। आपल्या या कोरेगाव शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक